तातडीची 5 ते 10 हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा। कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवे। बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊत यांची टीका। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नुकसानीबाबत चर्चा। पूरस्थितीचा 26 जिल्ह्यांना बसला फटका। जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची बैठकीत माहिती। मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या। सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावे, वडेट्टीवारांचीही मागणी। नुकसानीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्री मदतीबाबत मागणी करणार। पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा नेमका आकडा समजत नाही, गिरीश महाजन यांची माहिती। संभाजीनगरमध्ये बाभुळ गावात ढेकू नदीने प्रवाह बदलला। शेतीचं नुकसान, शेतातील पिकासह माती वाहून गेली। शेतामध्ये तब्बल 10 गुंठ्यांमध्ये 15 फुटाचा खड्डा। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील शेती पिकांचं नुकसान, तर पूर ओसरला मात्र शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरणं कठीण। सोलापुरातील करमाळ्यात पाथर्डी इथे अनेकांच्या शेतात पाणी। मका, उडीद, कांदा पिकाचं नुकसान। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर। पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरंही पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्याच दिवशी धाराशिवमधील IAS अधिकारी मनोज घोष कामावर। मदत किटवर शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना झापलेले जिल्हाधिकारी देखील पूरग्रस्तांच्या भेटी। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी 50 कोटी देणार। सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत।